आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम क्रिस्पी आतमधून एकदम सॉफ्ट असा तयार होणारा साबुदाणा वडा, जे बनवायला अतिशय सोपा आहे, झटपट बनून तयार होते. कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी साहित्यामध्ये परफेक्ट असा हा साबुदाणा वडा बनवून तयार होणार आहे. आणि खूप लोकं असं म्हणतात साबुदाणा वडा तेलात टाकल्याबरोबर फुटून जातो, विरघळून जातो. असं अजिबात या व्हिडिओत होणार नाहीये. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर सगळ्यात आधी साबुदाणा कसा भिजत टाकायचा ते बघूया. तर बघा इथे मी 3 वाटी इतकं साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय. 4 तासासाठी भिजत ठेवायचं किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा हा साबुदाणा छान भिजत ठेवू शकता. पण इथे मी 4 तासासाठी भिजत ठेवलेला आहे. साबुदाणा एकदम सॉफ्ट भिजून तयार झालाय. साबुदाणा भिजत घालत असताना खूप जास्त पाणी ठेवायचं नाही. फक्त धुवून असंच ठेवून द्यायचं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी असतो. त्याच पाण्यात साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो. छान असा मोकळा साबुदाणा भिजला पाहिजे. तर बघा आपला साबुदाणा भिजून रेडी आहे. 4 तासापूर्वी मी हा साबुदाणा भिजत ठेवलेला होता आणि साबुदाणा भिजून इथे रेडी झालेला आहे. आता एक मोठ्या ताटात आपल्याला हा साबुदाणा काढून घ्यायचा आहे. तर बघा साबुदाणा भिजून रेडी झालेला आहे. आता याच वाटीने 3 वाटी साबुदाणा घेतलाय आणि 1 वाटी इतके भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहेत. ते आपल्याला पॉटमध्ये ॲड करायचे आहे. छान जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर बघा मी मिक्सरला लावून छान जाडसर वाटून घेतले. याच्यामध्ये काही मोठे-मोठे दाणे सुद्धा या पद्धतीने वाटून घेतलेला आहे. खूप जास्त पावडर करायचं नाहीये आणि वाटून घेतल्यानंतर लगेच आपल्याला साबुदाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपला जे शेंगदाण्याचं कूट आहे तो मी ॲड करून घेतलेला आहे. आता त्याच पॉटमध्ये आपल्याला 10 ते 12 हिरवी मिरची घ्यायची आहे. तुम्ही किती क्वांटिटीत बनवताय त्यानुसार घ्या. अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे. ते सुद्धा आपल्याला छान जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून आणि ते सुद्धा आपल्याला साबुदाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. मी सोबत सगळ्या गोष्टी करून घेणार आहे म्हणजे कमी वेळेमध्ये पटकन रेसिपी तयार होईल आपली. तर बघा मिरची आणि जिऱ्याची पेस्ट सुद्धा ॲड करून घेतली. त्यानंतर 1.5 चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. सिंधा मीठ ॲड केलेलं आहे इथे मी. त्यानंतर बघा इथे मी 3 वाटी इतके साबुदाणा घेतले आहेत. 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत आणि मोठ्या साइजचे 4 बटाटे घेतलेत उकडून. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहेत. त्यानुसार तुम्ही जर बनवलात ना, तुमचे सुद्धा साबुदाणे वडे अजिबात खराब होणार नाहीत, फुटणार नाहीत, एकदम परफेक्ट होतील. तर बघा इथे मी उकडून घेतलेले बटाटे घेतले, त्याच्यावरचं सोलून घेतलेलं आहे पूर्ण आणि हाताने रफली मॅश करून ॲड करणार आहे, कारण खूप छान शिजवून घेतलेत बटाटे. तर तुम्ही इथे बघू शकता मी हाताने व्यवस्थित रफली मॅश करूनच ॲड करून घेणार आहे आणि मोठ्या साइजचे बटाटे घेतलेत बघा इथे मी. तर बघा सगळे बटाटे इथे मी फोडून ॲड करून घेतले. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची 1 वाटी इतकी जवळपास आणि आता हाताने आपल्याला छान असं हा मळून घ्यायचं, पीठ मॅश करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं, हाताने जोर लावायचं आणि थोडेसे साबुदाणे सुद्धा याच्यामध्ये मॅश झाले पाहिजे. बटाटा पूर्ण मॅश झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. आणि इथे जर तुम्ही कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तुमच्याकडे, खात नसाल तुम्ही, तर याच्यामध्ये कोथिंबीर ॲड नाही केली तरी चालेल. इथे मी खाते म्हणून ॲड करून घेतलेली आहे आणि जर तुम्ही असंच खाण्याकरिता बनवत असाल ना साबुदाणा वडा, त्याच्यात नक्की कोथिंबीर ॲड करून घ्या. कोथिंबीरने खूप छान फ्लेवर येतो. आणि इथे बघा मी पीठ एकदम सॉफ्ट तयार करून घेतलेलं आहे. याच्यातले पूर्ण बटाटे मॅश करून घेतले. थोडंसं साबुदाणा पण बऱ्यापैकी मॅश करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला छान सॉफ्ट असा पीठ इथे तयार करून घ्यायचं साबुदाणा आणि बटाट्याचा. पीठ इथे तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला वडे कसे बनवायचे ते सुद्धा दाखवते. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि एकदम पेढ्याच्या आकाराचं एक थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे आणि छोटे-छोटे वडे आपल्याला थापून घ्यायचे हातावरच अशा पद्धतीने. एकदम पातळ पण करायचे नाही आणि खूप जास्त जाड पण करायचे नाहीयेत. ज्या पद्धतीनं मी बनवून घेतलेले आहेत त्याच पद्धतीचे आपल्याला वडे इथे थापून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता एक वडा मी बनवून घेतलेला आहे. अजून एक बनवून दाखवते. थोडंसं पोर्शन घ्यायचं, दोन्ही हातावर ठेवायचं, व्यवस्थित छान थापून घ्यायचं. बाजूने जे क्रॅक जात आहे ते क्रॅक सुद्धा आपल्याला हाताने व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं आहे, प्लेन करून घ्यायचं आहे. म्हणजे तेलात टाकल्यावर फुटणार नाही वडे. आणि इथे मी अशाच पद्धतीने भरपूर सारे वडे बनवून घेतले आहेत. आता हे वडे आपल्याला तळायला घ्यायचे आहेत. बघा किती छान वडे तयार झालेत. आता आपण हे तळून घेऊया. त्यासोबतच काही बॉल्ससुद्धा बनवून घेतलेत. ते सुद्धा मी तळायला टाकल्यानंतर बनवून घेणार आहे वडे. तर सगळ्यात आधी वडे टाकत असताना तेल छान कडकडीत गरम करायचं. त्यानंतर वडे तळायला टाकायचे. आणि जर तेल व्यवस्थित गरम नसेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर वडे तळायला टाकले, तर तेलामध्ये पूर्ण वडे फुटून जातात. तेल तर खराब होतोच, त्याचबरोबर आपले वडेसुद्धा खराब होतात. त्यासाठी वडे टाकण्याच्या आधी छान तेल कडकडीत गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये वडे टाकायचे. वड्यांना छान एक लेयर येईपर्यंत फुल गॅसवर तळून घ्यायचं. जशी एक लेयर येते, त्यानंतर बघा इथे मी गॅस कमी करून घेतलेला आहे आणि कमी गॅसवर छान असा गोल्डन कलर येईपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आलटून-पलटून दोन्ही साइडनी. तर इथे तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे वड्यांना. मी पलटवून घेतलेला आहे. दोन्ही साइडने पलटवून छान गोल्डन कलर येईपर्यंत
वडे इथे मी तळून घेतले आहेत. खूप सुंदर असे क्रिस्पी आतमधून एकदम सॉफ्ट असे वडे इथे बनून तयार झाले आहेत. आता मी हे पहिली बॅच तळून तयार झाली काढून घेणार आहे. याच पद्धतीनं दुसरी सुद्धा बॅच आपल्याला तळून घ्यायची आहे. सगळ्यात आधी तर आपण हे सगळे वडे काढून घेऊया. काढत असताना बघा अशा पद्धतीनं काढायचं म्हणजे याच्यात जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सुद्धा व्यवस्थित निघून जाईल आणि एक्स्ट्राचं तेल आपल्या वड्यामध्ये अजिबात राहणार नाही. छान असे एकदम ड्राय, एकदम सॉफ्ट असे क्रिस्पी वडे बनून तयार होतील. तर पहिली बॅच तळून तयार झाली. अजून एक बॅच मी तळून दाखवते बघा. सगळ्यात आधी तर तेल मी छान अजून कडकडीत गरम करून घेतलंय. गॅस फुल केलाय. थोडंसं तेल 2-3 मिनिटासाठी गरम करून घेतलं. तळून घेतल्याच्या नंतर आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे वडे ॲड करून घेतलेत. वडे टाकल्याबरोबर अशा पद्धतीने बबल्स आले पाहिजे. तेव्हाच आपले वडे फुटत नाही, छान बनून तयार होतात. तर बघा ही दुसरी बॅच सुद्धा मी ॲड केलेली आहे आणि आता यांना सुद्धा मी पलटवून घेणार आहे. एक लेयर आली की नाही बघा अशामध्ये हलकीशी गोल्डन लेयर आली ना तर गॅस कमी करायचं आणि त्यानंतर कमी गॅसवर आलटून-पलटून दोन्ही साइडनी छान क्रिस्पी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे सुद्धा वडे तळून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला कळालं असेल की वडे कशा पद्धतीने तळायचे, तेल किती गरम ठेवायचं. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की घरामध्ये करून बघा. तुमचे सुद्धा वडे एकदम परफेक्ट बनून तयार होतील. खूप जणांना वडे व्यवस्थित करता येते, पण काही जणांना करता येत नाही. त्यांना मी हे सांगत आहे, की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि ज्यांना येते त्यांना तर खूप छान करता येते, मला पण माहिती आहे. तर बघा आपले हे वडे बनवून तयार झालेत. आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा वडे बनवून घेतले आहेत आणि इथे भरपूर सारे आपले वडे बनवून तयार झालेत. एकदम क्रिस्पी, कुरकुरीत वडे बनवून तयार करून घेतलेत. एक वडा इथे मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. बघा किती छान असे टम्म फुगून तयार झालेत आपले हे वडे. आतमधून एकदम सॉफ्ट आहे, बाहेरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी आहे आणि साबुदाणा सुद्धा खूप सॉफ्ट झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून तयार करायचे आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त साहित्य लागत नाही, खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनत सुद्धा लागत नाही. कमीत कमी वेळेत, कमीत कमी साहित्यामध्ये मस्त मस्त असा साबुदाणा वडा बनून तयार होतो. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडला की नाही? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.